शिक्षक भरतीमध्ये नोकरीचे आमिष देत लोकांची फसवणूक करू पाहणाऱ्या उज्ज्वला राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर पुलगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या दोघांनाही पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून 100 कोरे नियुक्तीपत्र जप्त करण्यात आले आहेत। देवळी तालुक्यातील कोळना घोडेगाव या ठिकाणी 2 व्यक्ती नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती दत्तात्रय तिखे यांनी पुलगाव पोलिसांना दिली। पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, जमादार पंजाब राठोड यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार घटनास्थळावर जाऊन उज्ज्वला राऊत आणि विनायक राऊत यांना ताब्यात घेतले। त्यांच्या विरुद्ध पुलगाव पोलिसांत तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावर पोलिसांना कोरे नियुक्तीपत्र सापडले होते। पोलिसांनी ते जप्त केले। आरोपींना तपासासाठी वाशिम या ठिकाणी नेण्यात आले। ते नियुक्तीपत्र कोठे तयार करण्यात आले याची शहानिशा करण्यात आली। दोनही आरोपींना न्यायालयात हजर करून 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यशवंत चोळसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, जमादार पंजाब राठोड पुढील तपास करत आहेत। तपासादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTP न्यूज मराठी, वर्धा।